शिवसेनेचे खासदार इथं आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं नमन केलेलं आहे आणि इथून नमन करून आता हे सर्व खासदार जे आहेत ते निघालेले आहेत. पण मला सांगा श्रीकांतजी की मला एक सांगा, संजय राऊत म्हणतात डेडलाईन दिलेली आहे की 6 महिन्यामध्ये हे सरकार जे आहे, हे कडबोळं जे आहे ते टिकणार नाही, 6 महिन्यामध्ये हे सरकार बनणार. अरे कोणाला सिरियसली घ्यायचं ते तुम्ही पण ठरवलं पाहिजे. आम्ही पहिल्यापासून सांगतोय. अच्छा. मला वाटतं कोणी काय बोलण्याने जो आहे तो काय फरक पडणार आहे. सरकार जे आहे तर बनतंय आणि सरकार जे आहे हे पुढील 5 वर्ष जे आहे हे चांगलं काम करेल. बरं, परंतु कोणते मुद्दे असणार, कोणते अजेंडे असणार आहेत तुमच्याकडे? डेव्हलपमेंटवरतीच आम्ही काम करतोय. गेले 10 वर्ष डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती आम्ही इलेक्शन म्हणजे काम केलं. बरं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण देशामध्ये बरं वेगवेगळ्या योजना आम्ही पोचवल्या आणि त्याच मुद्द्यावरती जे आहे हे पुन्हा इलेक्शनला सामोरे गेलो आम्ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि पुन्हा जे आहे मॅन्डेट जे आहे हे लोकांनी नरेंद्र मोदीजींना दिलेलं आहे, NDAला दिलेलं आहे. म्हणून NDAचं सरकार जे आहे ते इथे फॉर्म होतोय. उद्धव ठाकरेंची सेना म्हणते की इनकमिंग आमच्याकडे होणार आहे, भरपूर लोक येणार आहेत. स्वप्न सगळे बघू शकतात, स्वप्न बघण्यामध्ये काहीच हरकत नाही. विधानसभेचं काय ठरवलेलं आहे की विधानसभा महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहे? त्यांनी ठरवलं असेल. हो. बघा, मला वाटतं जनता सगळं ठरवत असते. विधानसभा जी आहे ही महायुती मोठ्या मताधिक्याने जी आहे ती निवडून येईल. बिलकुल महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.